शहामुनीकृत मराठी ग्रंथ श्री सिद्धांतबोध अध्याय 23 देवाधिदेव आणि चंचल अडल आदी कथन. अध्यायाला सुरुवात करूया. ब्राह्मण म्हणाला की जनार्दना, भगवंता, चैतन्य मायेपासून देव, जीव आणि प्रपंच यांचा विस्तार सांगितला. आता तुमचे जे मुख्य स्वरूप त्याविषयी निजब्रह्मींचा उपदेश मला करावा. जो सर्वव्यापक चैतन्य मायेचा चालक, त्याचे ध्यान कसे करावे, त्याचे मुख्य नाव काय वगैरे गूढ अर्थ मला उघड करून सांगावा. यावर ईश्वर म्हणाला की ब्राह्मणा, जीव प्रपंचाहून 3 मूर्ती निराळ्या असून सच्चिदानंद एका मेळात त्रिवेणी गुंफली आहे. या तिन्ही मूर्तीहून परमेश्वर निराळा असून त्याला निर्विकार जगदीश उत्तम पुरुष असे म्हणतात. सत शब्दाने ब्रह्म, चित शब्दाने माया आणि आनंद शब्दाने ईश्वर ओळखावा. सत, चित, आनंद, सच्चिदानंद, ब्रह्म, माया आणि ईश्वर. सत शब्दाने ब्रह्म, चित शब्दाने माया आणि आनंद या शब्दाने ईश्वर ओळखावा. हीच त्रिवेणी आहे, याला ब्रह्म म्हणावे. ते ब्रह्म ईश्वर असून दोहोंमध्ये मायेचा उगम होतो, हे निजधर्म जाणावे. ब्रह्म, माया आणि ईश्वर या तिन्ही परता परमेश्वर असून त्यालाच उत्तम पुरुष, निर्विकार, जगदीश असेही नाव आहे. याचा अंत लागत नाही. तो परमात्मा बाळ, तरुण, म्हातारा नसून पंच रंगांहूनही निराळा आहे. तो प्रणव आदी पलीकडचा असून त्याचे वर्णन शब्दाने करता येणार नाही. त्यास मूर्तीचा आकार नसून त्याला चलनवलन कल्पांतीही घडत नाही. म्हणजे कुठेही येणं नाही, जाणं नाही. तो सर्वव्याप्त आहे, असे परमेश्वराचे मुख्य स्वरूप आहे. या पलीकडे काही सांगता येत नाही. आता जड, चंचल, अज्ञान आणि निश्चल यांचा विस्तार ऐक. जड तो प्रपंच समजावा. अष्टधा प्रकृतीच्या मिशाने निमित्ताने तो ओळखावा. चंचल ते देव असतात. त्यांचा वेग चपळ असून तात्काळ गुप्त आणि प्रकट होतात. शक्ती शब्दात सर्व देवता जाणाव्यात. जितकी कर्तव्य कळा तितकी मायेच्या हाती असून सत्ता, सामर्थ्य हे गुण मायेचेच आहेत. जीव अज्ञानी आहे, त्याला शक्ती सामर्थ्य नाही. त्याला ज्याने ओढावे त्याच्या स्वाधीन तो होतो. यासाठी जीवास अज्ञानी म्हणतात. तो पराधीन असल्यामुळे त्याला स्वतंत्रता नाही. परमात्मा निश्चळ असून कल्पांतीही त्याला चळ नाही, म्हणजे चलनवलन नाही. तो सर्वांवरिष्ठ जगदीश आहे. परमात्मा देवास मोक्ष नसून ते नित्य आणि बद्ध असतात आणि परमात्मा मुक्त असतो. जीव अनादि सिद्ध खरा, पण त्याला अज्ञात म्हणजे अविद्याबंधन लागलेले आहे. ब्राह्मण म्हणाला की देवा, परमात्म्याप्रमाणे जीव अनादि सिद्ध म्हणता, मग त्याला अज्ञान दशा का लागली? देव म्हणाला की ब्राह्मणा, परमात्मा पिंड ब्रह्मांड व्यापून असताना जीवाची आणि त्याची समता सारखी कशी होईल? सूर्य आणि नक्षत्र बरोबर जन्मली म्हणून दोघांचे तेज सारखे होईल काय? तसा जीव अनादिसिद्ध असला तरी त्याला परमेश्वराची उपमा कशी देता येईल? नैनम छिद्दन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकः, म्हणजे शस्त्रांनी भेदला जात नाही असा आणि अग्नीने जाळला जाऊ शकत नाही असे आत्म्याचे वर्णन भगवंतांनी गीतेत केलेलेच आहे. जीव मायेच्या अधीन असून माया परमात्म्याच्या स्वाधीन आहे. जीवास बंधन असून परमात्मा निर्बंध आहे. जीव मायेच्या अधीन असल्यामुळे जन्म मरण भोगून अज्ञानाने नाना गोष्टी, नाना योनी भोगतो. जीवाला जर अविद्याबंधन नसते तर सृष्टी निर्माण कशाला झाली असती आणि मोक्षपदाची इच्छा का धरली असती? जीव अविद्याबंधनापासून सुटताच कल्पांतीही संसारात पुन्हा येणार नाही. आता मायेच्या स्वाधीन जीव काय आहे हे सांगतो. ब्रह्मा, हरी, हर आदी मायेच्या स्वाधीन आहेत. तसा जीवही तिच्या स्वाधीन आहे, म्हणून माया ही श्रेष्ठ आहे. त्या मायेपासून जेव्हा परमात्मा सोडवेल तेव्हाच जीवास मोक्ष प्राप्त होतो. म्हणून प्रत्येक प्राणी नाना तऱ्हेची उपासना आदी कर्म करीत असतात आणि मोक्षास जातात. यज्ञ, दाने, अनुष्ठान, देवतार्चन आदी कर्म केले असता मोक्ष प्राप्त होतो असे पुराण सांगतात. त्याप्रमाणे लोक वागू लागतात. खरा परमात्मा सोडून अन्य देवतास मनुष्य भजतात आणि त्यामुळे ते सुख भोगून 84च्या फेऱ्यात पडतात आणि खऱ्या परमात्म्यास भजणारा मोक्ष पावतो.
इतके ऐकताच ब्राह्मण म्हणाला की वेदशास्त्र पुराणं कोणी उत्पन्न केली आणि त्यांची नावं कोणती ते सांगा. जगदीश्वर म्हणाला की कोणी म्हणतात की ब्राह्मणापासून आणि कोणी म्हणतात की विष्णूपासून वेद उत्पन्न झाले. कोणी म्हणतात ते अनादिसिद्ध आहेत, म्हणजे ते कोणीही उत्पन्न केलेच नाहीत, ते मुळातच कायमच होते. अशी अनेक लोकमते आहेत. तरी याची मुख्य खूबी सांगतो ते ऐक. जेव्हा सृष्टी उत्पन्न होऊन सर्व जीवांचा विस्तार झाला त्यावेळी जातीभेद नसून परस्त्रीशी संभोग होत होता. कोणाच्याही घरी जेवणे, विटाळ न धरणे, स्नानसंध्यादी व्रत, उपोषण मनुष्य जाणत नव्हती, कारण की संस्कृती तेव्हा विकसित झालेली नव्हती. त्यावेळी सर्व समान असल्याने सुरवर ब्रह्मदेवास विचारू लागले, पृथ्वीत विश्वरचना झाली आहे तरी तिला आवरण घालावे. हे ऐकून ब्रह्मदेव विष्णूजवळ जाऊन म्हणाला की धर्माची मर्यादा वगैरे कोणी जाणत नाही, तरी त्यास शास्त्रांचे बंधन घालावे, नियम घालावेत. विष्णू शंकराजवळ गेला आणि तेथून ते तिघेही क्षीरसागरी जाऊन त्यांनी महाविष्णूंची आराधना केली. ब्रह्मा विष्णू महेशांनी महाविष्णूंची आराधना केली. महाविष्णू हे अष्टभैरवांजवळ गेला आणि त्यांनी विश्वरूप विराटाची प्रार्थना केली अष्टभैरवांनी. आणि विश्वरूप विराटाने चैतन्य मायेस सर्व वृत्तांत सांगितला. हे ऐकून महामायेने 4 वेळा उश्वास टाकला आणि तेच 4 वेद तिथून प्रकट झाले. त्या चौघांनी गायन करताच प्रत्येकाच्या मुखातून 12.5 मातृका म्हणजे 12.5 अक्षरं उत्पन्न झाले. त्या मातृका निघाल्या. याप्रमाणे चौघांच्या मिळून 50 अक्षरांपासून वेद, शास्त्र आणि पुराण झाली. 4 वेदांनी केलेले गायन दैवी मायेने लिहून घेतले आणि ते पत्र विश्वरूपास विराटास दिले. त्यांची उपासना, कर्म आणि ज्ञान अशी 3 कांडे आहेत. अशी 3 कांडे केली, उपासनाकांड, कर्मकांड आणि ज्ञानकांड. त्यात ज्ञानकांड श्रेष्ठ असून उपासनाकांड मध्यम आणि कर्मकांड कनिष्ठ आहे. कर्मकांडावर तमोगुण, उपासनाकांडावर रजोगुण आणि ज्ञानकांडावर सत्वगुण बसवले. ते वेदवाक्य विश्वरूपाने अष्टभैरवांना दिले आणि अष्टभैरवांनी त्याचे 8 भाग केले आणि त्यापासून 8 शास्त्र निर्माण केलीत. मग अष्टभैरवांनी त्रिकांड ते 3 कांड वेदशास्त्र महाविष्णूजवळ दिली आणि महाविष्णूने ती शंकराला दिली. शंकराने वैकुंठवाशी विष्णूला दिली आणि विष्णूने ब्रह्मदेवास दिली सत्यलोकात, आणि ब्रह्मदेवाने 4 वेद आपणाजवळ ठेवले. नंतर त्रिकांड वेदाची पत्रिका करून आपल्या आज्ञेप्रमाणे वागण्यासाठी विश्वलोकात पाठवली आणि असे सांगितले की जो वेद मर्यादेचे उल्लंघन करेल त्याला यम भयंकर शिक्षा करेल. असे ऐकताच विश्वलोक तसे वर्तन वागू लागले. तेव्हापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य म्हणजे व्यापारी आणि शूद्र म्हणजे सेवेकरी असे 4 वर्ण म्हणजे प्रकार समाजाचे भाग आणि ब्रह्मचर्य म्हणजे विद्यार्थी दशा आणि गृहस्थ म्हणजे संसारात पडलेल्या माणसाची दशा आणि वानप्रस्थ म्हणजे 3री दशा आणि संन्यास हे 4था आश्रम असे 4 आश्रम होऊन म्हणजे आयुष्याचे 4 भाग होऊन कर्म, भक्ती, उपासना आदी ज्ञानमार्ग दाखवून जनामध्ये पापपुण्य प्रकट केले. ब्राह्मण म्हणाला की वेदांनी 4 वर्ण उत्पन्न केले आणि मग 52 वर्ण कुठून आले आणि त्यांचा करता कोण आणि जातींच्या भिन्न भिन्न कर्माची उत्पत्ती कशी झाली. ईश्वर म्हणाला की वर्णभेद करणारे ऋषी होत. यवन जातीचा प्रकार मागे सांगितलाच आहे, तथापि आणखी त्याचा विस्तार सांगतो. दिल्व नावाचा एक ऋषी होता. त्याला यवन आदम असे म्हणत असत. तो महाविष्णूला भजत असून हरिहरांचा द्वेष करत होता. तेथेच एक कार्फव नावाचा ऋषी होता. तो शिवास भजून महाविष्णूचा द्वेष करत असे. यावरून त्या दोघांचे वैर वाढत गेले. कार्फव ऋषी शिवालय करून त्याची पूजा करी आणि दिल्व ऋषी समाधी बांधून प्रार्थना करत असे. कार्फव ऋषीजवळ एक गाय होती. ती एके दिवशी दिल्व ऋषीजवळ समाधीस्थळी उभी राहिली. तिला पाहताच तो म्हणाला की आमच्या पूजेच्या श्रेष्ठ स्थानी ही का उभी राहिली. म्हणून रागाने तो तिला मारू लागला. तोच गायीने त्याच्या पोटात शिंग टोचून त्याला ठार मारले आणि ती आपल्या स्थानी गेली. गायीने आपल्या बापास मारले असे ऐकताच त्याचा पुत्र मुसळ ऋषीने शस्त्राने त्या गायीस मारले आणि तिचे मांस भक्षण करून आपल्या बापाचा सूड उगवला. पुढे त्याच्या वंशात झालेली संतती गायीचे मांस भक्षण करू लागली. मुसळ ऋषीचा जो विस्तार झाला त्यांचे मूळ दिल्व ऋषी. आता अनामिकाची उत्पत्ती सांगतो ऐक. दीर्घ ऋषीच्या महर्ग ऋषी नावाच्या पुत्राने गोमांसाचा आहार करून
यवनाच्या घरचे उच्छिष्ट भक्षण केले. हे लोकांस समजताच त्यास वाळीत टाकले आणि तो गावाबाहेर राहिल्यामुळे त्याचा विटाळ मानून त्याला कोणी स्पर्श करत नसे. चव ऋषीने गायीचा वध करून मांस घेतले आणि चामडे टाकून दिले. ते चव ऋषींनी आश्रमात नेऊन त्यास परोपकारी लावावे या हेतूने त्याच्या पादरक्षा करून लोकांना दिल्या. त्यामुळे त्या समुदायातील लोक पुढे वंशात चांभार झाले आणि कुंभ ऋषीपासून कुंभार समाज झाला. नाग ऋषीपासून न्हावी, विश्वकर्म्यापासून सुतार, सोमापासून सोनार, काश्वापासून कासार, शिल्पापासून शिंपी, गुलवापासून गुरव, भरवापासून बुरुड, तेलबापासून तेली, पार्थिवापासून परीट, कोकपासून कोष्टी, शाल्वापासून साळी आणि जिमूत ऋषीपासून झालेले जैन जाणावे. याप्रमाणे ज्या ऋषींनी जो जो व्यापार केला त्यावरून हे 52 वर्ण झाले. सर्वांची उत्पत्ती सांगितल्यास ग्रंथ वाढेल म्हणून थोडक्यात सांगितले. आता पुराणाची उत्पत्ती सांगतो. पुराणांची उत्पत्ती: बकदालभ्य ऋषींपासून मत्स्य पुराण, मृकुंडीपासून मार्कंडेय पुराण, व्यासापासून भारत पुराण अर्थात महाभारत ग्रंथ, लोमहर्षणपासून भविष्योत्तर पुराण, कुर्मापासून बृहन्नारदीय पुराण, अगस्ती ऋषीपासून ब्रह्मांड पुराण, कश्यप ऋषींचे ब्रह्मवैवर्तक पुराण, भारद्वाज मुनींचे वराह पुराण, अंगिरा याने लिहिलेले वायुपुराण, शृंग ऋषीने लिहिलेले विष्णू पुराण, कण्वाचे वामन पुराण, अत्रीचे आदित्य पुराण, पराशराचे लिंग पुराण, पद्म ऋषीचे पद्मपुराण, विभांडकाचे अग्निपुराण, वसिष्ठाचे कुर्म पुराण, कार्तिकाचे स्कंद पुराण, बृहस्पतीचे गरुड पुराण अशा प्रकारे सर्व पुराणे उत्पन्न झाली. यांच्यावरून कवींनी अनेक चरित्रे आणि ग्रंथ लिहिली. मुख्य वेद चैतन्य स्वरूपात होऊन विश्वरूपाने महाविष्णूपासून 14 विद्या आणि शिवापासून 64 कला उत्पन्न झाल्या. वैकुंठीच्या विष्णूने मीमांसाशास्त्र आणि ब्रह्मदेवाने उपनिषदे उत्पन्न केली. इंद्राने कोकशास्त्र, चित्रसेन गंधर्व याने गायनशास्त्र, सांबाने मंत्रशास्त्र आणि कुविद्या यक्षिणींनी तयार केला. याप्रमाणे मुख्य 18 पुराणं ऋषींनी केली असून कलियुगात त्यांची प्राकृत काव्य मनुष्यांनी अनेक भाषात रचली. ईश्वराने असे सांगताच ब्राह्मण पुढे नवीन प्रश्न विचारू लागला. इति शुभम 23वा अध्याय संपूर्ण झाला. देवाधिदेव आणि चंचल अडल आदी कथन आपण यात पाहिले. पुराणांची उत्पत्तीही पाहिली. आता पुढील अध्यायात 24व्या अध्यायात पाहूया वेदशास्त्र पुराण यांचा निर्णय पुढे काय झाला त्याबद्दल. इति शुभम. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि सिद्धांतबोध या ग्रंथासारखेच इतरही अनेक ग्रंथ मराठीमध्ये समजून घेण्यासाठी व्हिडिओज प्लेलिस्ट पाहत रहा आपल्या गुड रीडिंग चॅनलवर. साई सच्चरित्र, गरुड पुराण, रामविजय, नवनाथ भक्तिसार, हरिविजय, दासबोध, भगवद्गीता आणि इतर अनेक ग्रंथ पोथ्या मराठीमध्ये व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध झाले आहेत. आरत्यांचे अर्थ समजून घेण्यासाठी व्हिडिओज प्लेलिस्ट नक्की पहा आणि स्तोत्रांचे, कवचांचे, अष्टकांचे अर्थ मराठीत समजण्यासाठी त्यांचेही व्हिडिओ अवश्य पहा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये अभिप्राय द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया सिद्धांतबोध ग्रंथाच्या 50 पैकी पुढील 24व्या अध्यायात वेदशास्त्र आणि पुराण यांच्या निर्णयाबद्दल माहिती घेण्यासाठी. धन्यवाद. नमः पार्वतीपते हर हर महादेव. श्रीराम जय राम जय जय राम.